करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे। हो 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 हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव। हृदयात जागू दे पुन्हा तारांगडा जोश, दाही देशी घुमू दे शिव छत्रपतीचा घोष। लढण्या संग्राम आज हा बळ दे तू मनगटी यमा, करण्या संहार शत्रूचा जन्म घे पुन्हा आता। हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी, हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी। हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव। या ओळी ऐकल्यानंतर नक्कीच अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरवे पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं। आणि हाच इतिहास घडविला तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुजरा माझा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे समुद्रासारखा, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीच ज्याचं सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान। महाराष्ट्राच्या प्रत्येक देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे हे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकाने, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकाने मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी बघितला, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे तरी काय, तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूराजेंच्या पराक्रमांचा साक्षात्कार म्हणजे हा आपला महाराष्ट्र होय। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्त्यालाही घाम फोडणाऱ्या त्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा माझा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा माझा महाराष्ट्र। आणि आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रामध्ये एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो। त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण हस्ताक्षरांनी इतिहास लिहिला। त्यामुळे मला तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो, तो म्हणजे एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा रस्त्यामध्ये बेलवाडी नावाचे गाव होते। तेथे एक छोटा किल्ला होता। दादाजींना वाटलं की जाता जाता हा गड किल्लाही जिंकून घ्यावा। मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारीण तेथे राहत होती, तेव्हा त्यांनी थोडं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लम्मा देसाईवर चाल करून गेले। मल्लम्मा देसाई ही जिद्दीची आणि चिकाटीची होती, तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि मावळ्यांवर विजय मिळवला। तेव्हा दादाजींना वाटलं की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव हे शक्य नाही, म्हणून त्यांनी पुन्हा सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा मल्लम्मावर चाल करून गेले, परंतु यावेळी मात्र मल्लम्माचा पराभव झाला। मल्लम्माला त्यांनी कैद करत असताना ती आतमध्ये गेली आणि आपल्या लहान बाळाला बाहेर घेऊन आली आणि तिला वाटलं ज्याप्रमाणे प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो त्याप्रमाणे हाही राजा आम्हाला शिक्षा देणार, आम्हाला मारून टाकणार। तेव्हा ती शिवरायांसमोर गेली आणि म्हणाली, राज मी तुमची गुन्हेगार आहे राज, परंतु जी काही शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही मला द्या, यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी चिटणीसांना इशारा केला, चिटणीस आत गेले, दुधाची वाटी घेऊन बाहेर आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले की हा जो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात। आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य घ्यायचं असतं, असं त्या काळातही
राजा शिवरायानं मल्लमा देसाईला तिचं राज्य तर परत केलंच, परंतु तिला साडी चोळी देऊन तिचा सत्कार करून तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोच केलं. म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून साऱ्या जगाला त्यांच्या समोर झुकावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री आज मला इथे ऐकते आहे तिला मला एवढंच सांगावं असं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार हाय, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार हाय. अगं तुबळी समजून नकोस तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहेस, तू जिजाऊची लेख आहेस. येथून मला आणखीन एक प्रसंग सांगावासा वाटतो. ते म्हणजे एकदा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आलेले असताना त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल पाहायला आवडेल की सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल पाहायला आवडेल. तेव्हा ते म्हणाले की मला सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहलही नको. तर मला या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा रायगड मला पाहायचा आहे, त्या राजाचा रायगड मला पाहायचा आहे. म्हणूनच मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला कोणीही विचारलं की तुम्ही कोठून आलेला आहात तर अभिमानाने सांगा की जो मरणालाही लाजवेल आणि जो आलेल्या मरणालाही जगायला शिकवेल अशा छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आम्ही आलेलो आहोत. मला आणखीन असंही म्हणावंसं वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की देवाकडे एक फूल मागितलं तर त्याने अख्खा बगीचाच दिला, देवाकडे एक फूल मागितलं तर त्याने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने अख्खा राजवाडाच दिला, देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्याने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. म्हणूनच पुन्हा मला या गाण्याने या भाषणाची शेवट करावं असं वाटतं ते म्हणजे हो 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 हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. हृदयात जागू दे पुन्हा तरंगळा जोश, दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतीचा घोष. लढण्या संग्राम आज हा बळ दे तू मनगटी आम्हा, करण्या संहार शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी, हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी. हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. थँक्यू, धन्यवाद.